मोकळीक मिळाली होती सर्व बाजूनी. जरी प्रशासक असला तरी ती जी मोकळीक आहे त्या मोकळीकाचं हे आज मुंबईकरांना भोगावं लागतंय असं माझं अगदी वैयक्तिक मत आहे. ज्या पद्धतीने झाड पडलं, बघा आता याच्यामध्ये ब्लेम गेम आहेच. कोणाचा? त्यांच्या डिपार्टमेंटचा. त्यांचा डिपार्टमेंट काय म्हणतंय, आम्ही मेमध्येच कळवलं होतं CC रोडमुळे ह्या सगळ्या घटना घडलेत, तर या झाडांना तुम्ही लवकरात लवकर मोकळं करा वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि CC रोड तर अलगद बाहेर काढला अधिकारी. याचा अर्थ काय होतो? मुळात जी आईनी वडिलांनी अख्खा आयुष्य त्यांचं तुम्ही एका क्षणात, म्हणजे ॲक्सिडेंट जरी म्हटला एका क्षणात ते अपत्य विना म्हणतात ना झालेले आहेत, उद्ध्वस्त झालं. म्हणजे आमच्यासारख्यांना बोलताना पण दुःख वाटतं. तर ह्या लोकांना म्हणजे जी समिती नेमली त्या समितीवर राजकीय म्हणून किंवा नागरिक म्हणून मोठा प्रश्नचिन्ह आहे. वातावरण असेल किंवा निसर्गावरती संपूर्णतः जे मुद्दे आहेत ते थोपवलेले आहेत. अधिकाऱ्यांना कुठेतरी बचाव करण्याचा प्रयत्न केला जातोय. खऱ्या अर्थानं जेव्हा ही घटना घडली तिथले जे अधिकारी होते किंवा मग जे प्रमुख होते त्यांना पत्रव्यवहार झालेला आहे. अनेकदा मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या आयुक्तांपासून पत्रव्यवहार झालेला आहे. काल मनसेने देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. जो टेंडर त्यासाठी काढण्यात येतो त्या टेंडरचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. पण जे प्रमुख आहेत म्हणजेच गार्डन विभागाचे, जे उद्यान विभागाचे सुपरिटेंडेंट आहेत जितेंद्र परदेशी, यांच्या कुठेतरी कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतोय. मनसेने देखील काल उपस्थित केलेला आहे मुद्दा. यावरती तुम्ही कसं पाहताय? मुळामध्ये आपले उपमहापौर यांनी तर आयुक्तांवर प्रश्नचिन्ह केलंय, आयुक्तांवर केलंय आणि त्यांनी राजीनामा मागितला. मला वाटतं कुठलाही जितेंद्र परदेशी असतील किंवा मग वॉर्ड लेवल आपण अधिकारी का बसवलेत? त्यांना काय फुकट 12 ते 8 तासाची पगार घेतात का? वॉर्डमध्ये फिरणं, वॉर्डमध्ये जाणं, मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये ते सगळं येणं, तिथला वॉर्ड ऑफिसर पण एक राऊंड मारणं, म्हणजे आपल्या नागरिकांच्या नजरेत येतं. म्हणजे कुठेतरी कोणाला तरी ढकलून मोकळं व्हायचं आणि जे कायद्याच्या कचाटीत मिळणारच नाही. म्हणजे प्रवीण परदे कोण, जितेंद्र परदेशी आमचे हे नाहीत, अधिकारी आहेत. पण मग जितेंद्र परदेशी कोर्टात सांगेल की माझ्याकडे मी वॉर्ड लेवलला आम्ही 2-2 ठेवलेले आहेत. मग पुन्हा त्यापेक्षा डायरेक्ट त्यांच्यावर कारवाई का नाही होतो? वॉर्ड लेवलला ते प्रमुख आहेत, ते प्रमुख मीटिंग घेत असतील, सांगत असतील, हे कंट्री अथॉरिटीला असतात. पण मग वॉर्ड लेवलला जे आपण बसवलेत ट्री अथॉरिटीसाठी किंवा उद्यानासाठी, ती लोक काय करतात? हा प्रश्नचिन्ह आहे. निश्चितच ज्या पद्धतीत एक अहवाल असा सांगतो की काँक्रिटीकरणामुळे ही झाडं पडलीच नाही आहेत, तर दुसरीकडे पालिकेतलेच जे नगरसेवक आहेत यांनीच हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. तुम्ही स्वतः देखील अनेक ठिकाणी व्हिजिट केलेली आहे. झाडांच्या मुळाच्या इथे जो सिमेंटचा पाणी आहे रस्ता बनवताना, हे सगळे सिमेंटचा संपूर्ण थप्पाच्या थप्पा जो आहे तो तिथे पाहायला मिळतोय झाडांच्या मुळामध्ये आणि त्यामुळे अनेक झाडं कोसळलेली आहेत. मुळामध्ये असंच तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे की झाडं खाली गुदमरत आहेत. म्हणजे रूट्स जे आपण मुळं म्हणतो ती मुळं श्वास घेण्यासाठी गुदमरत आहेत. आणि मग जेव्हा त्यांचा म्हणजे प्रत्येक सजीव म्हणजे झाड हे सजीवामध्ये मोडतं, तर प्रत्येकाला श्वास घेणं म्हणजे देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि त्यामध्ये जर अशा पद्धतीने महापौरांनी पण आपल्याला सांगितलं होतं आणि त्यांच्या काही मताशी मी सहमत आहे की सिमेंट कॉन्क्रीटमुळेच झालं. पण आयुक्त बोलल्या की नाही, मग अधिकाऱ्यांनी पण तसाच रिपोर्ट दिला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.